आशिष नाना हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि मिसळ पार्टी जल्लोषात संपन्न। छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच मराठा समाजाचे समन्वयक आशिष उर्फ नाना हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि वाढदिवसाचा कार्यक्रम शिवलक्ष्मी मंगल कार्यालय त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक येथे अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडलाय। सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत सक्रिय असणाऱ्या आशिष हिरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मिसळ पार्टी, ज्यात प्रत्येक पाहुण्याचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले। उपस्थितांनी मिसळ पार्टीचा मनमुराद आनंद घेत वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला। आपली उपस्थिती आमचा सन्मान या मनपूर्वक शब्दात नाना हिरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार यांनी मोठे योगदान दिले। संपूर्ण वातावरण आनंदी, स्नेहपूर्ण आणि ऊर्जा भरलेले होते। नानांच्या नेतृत्वातील सामाजिक बांधिलकीची जिवंत झलक या अभिष्टचिंतन सोहळ्यात दिसून आली। त्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार सीमाताई हिरे, धर्मवीर सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख बीजी भाऊ सूर्यवंशी, छावा संघटना संस्थापक करण भाऊ गायकर, भाग्यश्रीताई ढोमसे, शिवा तेलंगण, नवनाथ शिंदे, नवनाथ वैराळ, सागर जाधव, राहुल काकडे, मनोज वाघ, विशाल घागस, सुदर्शन हिरे, बंटी पाबळे, गणेश वैराळ, बापू केदाळे, आबा पाटील, कल्पेश उदावंत, अजय कडबाने, मिथुन हिरे, किरण डोके, बबलू पाटील, अर्जुन फरकांडे आदींचा समावेश होता। हा सोहळा एक सामाजिक सलोख्याचे आणि नेतृत्व गुणांचे प्रतीक ठरलाय। आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी आज प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या आमदार नाशिक पश्चिमच्या कार्याध्यक्ष आमदार सीमाताई हिरे, धर्मवीर सुनील भाऊ बागुल, जिल्हा प्रमुख बीजी भाऊ सूर्यवंशी, आमचे छावाचे संस्थापक करण भाऊ गायकर, भाग्यश्रीताई ढोमसे, अशा अनेक मान्यवरांनी मला येऊन शुभ आशीर्वाद दिले आणि माझ्या आज नातेवाईक, मित्रपरिवार आणि माझ्या आज प्रभागातील प्रभाग 25 मधील अनेक नागरिक माझ्या स्वतःहून माझ्या वाढदिवसासाठी त्यांनी मला विनंती केली की तुम्ही भाऊ वाढदिवस जोरात करा आणि आम्हाला सर्वांना बोलवा। त्यांच्या मी आग्रहाखातीर आज मी हा वाढदिवस इथं शुभलक्ष्मी मंगल कार्यालय इथं साजरा केला आहे। तरी मला जनतेचं आणि नागरिकांचं खूप भरभरून प्रेम भेटत आहे। तरी मला येत्या काळात भविष्यात जर भारतीय जनता पार्टीने किंवा कुठल्याही अन्य पक्षाने मला उमेदवारी दिली, पण जास्तीत जास्त मी आज माझे मिसेस भारतीय जनता पार्टीमध्ये, त्याच्यामुळे मला यावेळेस भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। येत्या काळात आम्ही जोमाने काम करू, नागरिकांच्या प्रश्न जोमाने सोडवू आणि अशा प्रकारे आज माझा वाढदिवस साजरा झालेला आहे। मी आज सर्वांचे आभार मानतो। नमस्कार। आशिष नाना हिरेंचा इथं जोरदार वाढदिवस झालेला आहे। आशिष नाना हिरे हे एकदम तरुण तळपदार नेतृत्व आहे। मी माझ्या पाटील परिवाराकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून आशिष नानांना खूप खूप शुभेच्छा देते। चे सन्मित्र छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते आशिष नाना हिरे यांचा आज वाढदिवस अत्यंत जोमाने प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत साजरा झाला। आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो आणि यावर्षी ते नक्कीच महापालिकेत आपल्याला दिसतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख आशिष नाना हिरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा व त्यानिमित्त मिसळ पार्टी या ठिकाणी आयोजन केलं होतं। या नाशिक जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी आज त्यांना शुभेच्छा दिल्या। येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिकेची निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छावा क्रांतीवीर सेनेचे अनेक इच्छुक आहेत। आम्ही प्रत्येक पक्षाशी आजही व्यासपीठावरून सांगितलं की सगळ्या पक्षांनी आमच्या चळवळीतल्या लोकांना एक दोन जागा सोडा, चळवळीतील लोकंसुद्धा त्या सभागृहात गेली पाहिजे। त्यामुळे आशिषच्या वाढदिवसानिमित्त सगळ्याच राजकारण्यांनी शब्द दिला, येणाऱ्या काळात आजचा वाढदिवस त्याचा पुढचा वाढदिवस नगरसेवक म्हणून या ठिकाणी साजरा करू, या शुभेच्छा त्याला यावेळी आम्ही दिल्या। आशिष नाना हिरे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय सुनील बागुल, सूर्यवंशी, करण भाऊ गायकर, या प्रभागाच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, जगन्नाथ पाटील, त्याचबरोबर राजू हिरे, प्रशांत दादा जाधव, उपस्थित असलेले बाळासाहेब जिते, विशाल सोनवणे, विजय पाटील, गणेश हरिफ्राय, अमोल पाटील, शिवा तेलंग, योगेश गांगुडे, किरण भाऊ
अतुल लांडगे, राम पाटील, सर्व उपस्थित असलेले या आशिष नाना यांच्यावर प्रेम करणारे सर्व या भागातील आमच्या महिला भगिनी, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम मी आशिष नाना यांना खूप मनापासून शुभेच्छा देते. नंतर थोडासा मोठा उशीर झाला, परंतु अजूनही लोक मोठ्या संख्येने सर्वजण शुभेच्छा देण्याकरता इथे येत आहेत आणि त्यामुळे सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देते. आशिष नाना गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात धडाडीने काम करत आहेत. कारण लोकांनी सांगितलं की गेले 15-20 वर्षापासून त्यांचं या भागात काम सुरू आहे आणि त्यामुळे छावा संघटना असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा इतर या निमित्ताने त्यांचं सतत काम जे सुरू असतं. मराठा क्रांती मोर्चा खरं तर एक आपण सर्वांनी उचललेलं खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल होतं. त्याकरता खूप मेहनत ही प्रत्येकाने घेतलेली होती आणि आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्याकरता आपण सगळ्यांनी धडाडीने पुढे येऊन मोठा मोर्चा काढलेला होता. त्यामध्ये सक्रिय असा सहभाग आशिष नाना होता. त्यांचे अतिशय निकटचे सहकारी करणभाऊ गायकर यांच्याबरोबर ते सुद्धा सतत आणि आशिषसाठी त्याचा जोडीदार करण गायकर असतो. आशिष पहिले मराठ्यांसाठी काम करायचा, नंतर करणनी सांगितलं नाही छावा मराठामध्ये काम करू म्हणजे छावा मराठामध्ये आलं. मग करणनी सांगितलं त्याला स्वराज्य, सगळ्यांना घेऊन स्वराज्यामध्ये गेला. स्वराज्यातून येऊन आता बीजेपी झाला. तुम्ही बीजेपी मग काही यांनी सांगितलं का कोणीच दिलं नाही तर आम्ही द्यायचं. बरोबर आहे ना? खरंच तुम्ही आमच्याकडे मागा, त्यांच्याकडे मागू नका. इतकी गर्दी इतकी गर्दी. हा, काल मी सागर देशमुखच्या वाढदिवसाला गेलो होतो. त्या ठिकाणी दिनकर पाटलाचं भाषण मी ऐकत होतो. दिनकर पाटलाच्या भाषणामध्ये 50 वेळा तो सलीम कुत्ता, सगळ्यावाल्यांनी सलीम कुत्त्याला घेतला, दुसऱ्यावाल्यांनी सलीम कुत्त्याला घेतला. मी म्हटलं यार 50 वेळा बोलला तू, त्या सलीम कुत्त्याला सुद्धा लाज वाटेल. बरोबर आहे. पण ज्यांनी घेतलं त्यांना पण वाटली पाहिजे ना. अशा भारतीय जनता पार्टीमध्ये खरंच 100 पारचा नारा त्यांनी दिला. आता भारतीय जनता पार्टीने 100 पारचा नारा दिला, मग एकनाथ शिंदे कुठे जाणार आहे? गंगेवर. बरोबर आहे. अजित दादा कुठे जाईल? बारामतीला. आणि आम्ही उद्धव ठाकरे आम्ही कुठे जायचं? राज ठाकरे कुठे जाईल? म्हणजे 122 पैकी तर 100 त्यांना, तर 22 मध्ये आम्ही सगळे. बरोबर आहे का? अरे तर अशीच पाळी आमच्यावर येणार असं तर आम्ही सगळे एकत्र येऊन तुमचं 100चा काटा काढू ना. बरोबर आहे का नाही? मग आम्ही एवढे पक्ष जे ओढले 10-15 आणि काय नसतो असणार आहे का? नाही, तुम्ही किडे बांधणार ना, तुम्ही सोडणार नाही ना. हा, आम्ही आजकाल सोडणार नाही. बरोबर. अशी तुला नाही दिलं कोणी तिकडे टांग लांबे. आशिषच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संबोधन. जय जवान. माझे बंधू मार्गदर्शक बबलू पाटील, 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 अमोल पाटील, माझ्यावर सगळं प्रेम करणारे माझ्या नातेवाईक, माझे मित्र परिवार, माझ्या
म्हणजे पद्धतीचं मिसळ पार्टी जाऊन आपण मिसळ खाऊन घरी नाही. पण आज म्हणजे आणि आज माझ्या मिसळ फक्त काल गेली केली सांगितले की बाबा माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. पण माझ्यावर एवढं प्रेम करतात ते मला माहितीच नव्हतं. आज मला कळलं की एवढे लोक माझ्यावर प्रेम करतात. हा धरवाच लागेल, आता लढावंच लागेल नाही का, थांबायचं नाही. सगळे लोक माझ्याबरोबर येतं, मला काय घाबरायची गरज नाही. कोणता शंभर जाऊया आपण त्याला काही करू आता. त्याच्यामुळं त्यावेळेस काहींना तर आम्ही सांगितलं ते सगळे प्रेमाचे लोक आहेत. लिस्ट बनवता पण आम्ही असे नाही आहे. आम्ही प्रेमाने बोलूनच लोक स्वतः आमच्याकडे येतात. त्याच्याने आम्ही निमेरातील लोकांच्या कामात येतो. कुठल्याही समाजाचे असो, कुठलेही आपल्या मित्र असो, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असो, ॲडमिशनचा प्रॉब्लेम असो, मी त्या टायमाला त्या लोकांकडे जातो. त्याच्यामुळे हे लोक माझ्या प्रेमासाठी इथं आलेले. तरी पण माझी ताईला, आमच्या काकूंना विनंती आहे की बाबा ह्यावेळेस आम्हाला संधी द्यावी. आम्ही 100% संधीचं सोनं करून दाखवू. भाऊ आहे आणि आमचे भाऊ आहेत. सर्व माझ्या वाढदिवसाचे सर्व आले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशीच मला कायम स्वरूपी साथ देत राहावं हीच मी परमेश्वराने आणि शिवरायांच्या प्रार्थना करतो आणि काम करतो. राजकारणी माणसाला त्याच्या पक्षाचा पहिला अजेंडा येत असतो. पण संघटना ह्या भाजपमध्ये आहे. पण मी भाजपच्या विरोधात आंदोलन जेव्हा करायचा उद्देश करतो, कारण समाज हा प्रथम असतो, पक्ष नंतर असतो. कारण जसं पक्षाची प्रथम आहे, देश प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः, तसं आमचं सुद्धा समाज प्रथम आहे. आणि त्या समाजासाठी काम करण्यासाठी काही जरी तुमच्याकडे 4 झाले असतील, पण ह्या भारतीय जनता पार्टी विनोद तावडे साहेबांचं सुद्धा पण तिकीट कट झालेलं आहे. आणि जे प्रदेश अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब यांना सुद्धा तिकीट दिलेलं नाही. त्याच्यामुळे कोणी किती माध्यमावर आले असतील तर पक्ष हा मेरिटवर काम करत असतो. भारतीय जनता पार्टीमध्ये मेरिटवर काम होत असतं. आणि आमच्या नाण्याचं मेरिट ही काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्यांची पार्श्वभूमी चांगली आहे. समाजाप्रती त्यांनी गुन्हे घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आणि आदरणीय भाऊ पण आपल्या बरोबर आहे आणि त्या बाजूने त्यांची सुरक्षित असते. आता लढावंच लागेल ना. 15-20 वर्ष थांबलेला आहे, आता थांबणार नाही. आमचा शिवा सुद्धा लढायच्या मूडमध्ये तिकडं त्याची विसर्ती म्हणून लागणार. सन्मान्य सर्व व्यासपीठ सगळ्यांचं नाव घेण्यासारखे सगळे मराठी नेतेवरती बसलेले समोर बसलेले आशिष नानावर प्रेम करणारे सर्व प्रभागातील नाशिक नवीन नाशिकमधील सर्व मान्यवर. नाना सुद्धा खरं म्हणजे या ठिकाणी जो प्रवास चालू आहे गेल्या कित्येक वर्षापासून शाळा संघटनेच्या माध्यमातून असो, कारण काही किती सर्वसामान्य कार्यकर्ता असो, त्याच्या कार्यक्रमाला जर त्यांनी निमंत्रण दिलं तर न चुकता जातात. त्या बघत नाही तो कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या संघटनेचा आहे, कोणत्या समाजाचा आहे. अशा लोकांसाठी काम करणं आणि त्यांच्या सोबत राहणं सुद्धा आनंद असतो. नाना तुझा प्रभाग जरा सेन्सिटिव्ह झाला आता. म्हणजे भाजपची आपली दावेदारी काय नाही काम ते सांगत नाही. चारही बाजूच्या भाग्यश्री तुमच्या शेजारी आहेत, त्या प्रामाणिक भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. अजून 4 भाजपचे आपल्याला निवडून आणायचे आहेत. आणि त्याच्यासाठी आमच्या आश्रितचं काम, कारण पक्ष भाजप पक्ष शिस्तीवर काम करतो. आणि आश्रितची मिसेस तुमच्या पार्टीत आहे, आमच्या शिवा भाऊची मिसेस शिंदे गटात आहे. म्हणजे आमच्या संघटनेच्या लोक आम्ही इकडे काम करत असतो, पण सगळ्या पक्षांना आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आशिष नानाच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद रूपी व्यक्ती नसताना व्यक्ती नाही, हे एक जबाबदार आपलं नेतृत्व आहे. आम्ही त्यांना जोडल्यापासून बघतो, कारण मराठा समाजासाठी जे आशिष नानांनी काम केले, आशिष नानांनी खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि त्यांच्या रूपाने आपण नगरसेवकासाठी त्यांना जर आपण मदत केली प्रभागात, तर आपण चांगला नगरसेवक तिथं आपण महानगरपालिकेत पाठवणार आहोत. आणि आपल्या कामांसाठी त्यांना आपण आपल्याकडनं शुभेच्छा देतो. मी माझ्या पाटील परिवाराकडनं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडनं आशिष नानांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि
नानाची मिसेस कोणी या प्रभागात एक तागा माणूस आहे. तागा माणूस म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तागा माणूस इकडे तिकडे जातो, त्याचा धंदा महानगरपालिका आहे. त्याचा धंदा महानगरपालिका आहे. त्याला निवडून येणं फार गरजेचं आहे, कारण की त्याला त्याच्या पुढचे पूर्ण पिढ्या सेटल करायच्या आहे. पण आशिष नाना हिरे, मी पाहिलेले आशिष नाना हिरेचं काम, जो संघर्ष करतो, जो लोकांसाठी लढतो, जो लोकांसाठी भांडतो, अशा माणसाला नगरसेवक म्हणून आपण निवडून द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे. मी तुम्हाला काय सांगत नाहीये 100 मतं आणा की 200 मतं आहे. प्रत्येकाने प्रामाणिकपणे 50 मतं म्हणजे काय? त्याच वार्डातले, नाही तर या कुटवडण्याकरता देशात तसं काय चालणार नाही. याच वार्डातले 50 लोकांचे नंबर लिहायचे, नंबर लिहून त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण राहायचं. आशिष नाना हिरे किंवा त्यांची मिसेस जो कोणी उभं राहील त्याला प्रचंड बहुमताने इथे. आज मी आपल्याला विनंती करतो की प्रत्येक माणूस सुरुवातीला सामाजिक कार्य करतो. सामाजिक कार्याचे जसं त्याला ओळखी होतं, ओळखी झाल्यानंतर त्याला प्रत्येकाला वाटतं नगरसेवक झाला पाहिजे. आणि अशा आपल्या वार्डात 1 वर्ष पंचवार्षिक, दुसरी पंचवार्षिक, 2-2, 3-3 पंचवार्षिक त्यांच्यासह कार्यकर्त्यांना गुन्हेगारीकडे वळवत आहे. आपल्या तरुण पिढीला माझं आव्हान आहे की एकदा आशिष नानासारख्या कार्यकर्त्याला चान्स द्या, जेणेकरून त्याची तळमळ जी आता तुमच्यासाठी कुठल्याही स्थळाला कुठल्या ठिकाणी जाऊन अंगावर कित्येक गुन्हे घेतलेले अशा कार्यकर्त्याला आपण चान्स दिला तर निश्चितच त्यांची तळमळ आपल्याकडे आपले जाऊन यांना सर्व पक्षीय राजकारणी लोकांनी इथे शिक्षा दिलेले हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि आता देवभाऊने आणि साहेबांनी जे सांगितलं हे जनतेच्या मनात गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी हा मुद्दा करून दिलेला आहे की आपल्याकडं भरपूर येतील, भरपूर जातील, परंतु सर्वसामान्य कुटुंबातनं जी व्यक्ती झटते, रात्रंदिवस कुठलाही कार्यक्रम सोडत नाही, जे ह्या महाराष्ट्राला घडवलेलं आहे. अशा यांना सर्व पक्षीय राजकारणी लोकांनी इथे शिक्षा दिलेले हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि आता देवभाऊने आणि साहेबांनी जे सांगितलं हे जनतेच्या मनात गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी हा मुद्दा करून दिलेला आहे की आपल्याकडं भरपूर येतील, भरपूर जातील, परंतु सर्वसामान्य कुटुंबातनं जी व्यक्ती झटते, रात्रंदिवस कुठलाही कार्यक्रम सोडत नाही, जे ह्या महाराष्ट्राला घडवलेलं आहे. अशा महाराजांच्या छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ हिरे यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित मंचावर छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष आमचे मित्र गगन भाऊ गायकर, तसेच आमचे दुसरे मित्र प्रशांत दादा, विश्राम बापू सोनवणे, आत्ताच गेलेले विजयजी पाटील, बाळासाहेब गीते, गणेश भाऊ आणि सुद्धा येऊन अमोलजी पाटील, शिवा तेलंग, आशिष साहेब हिरे यांच्या सर्व पक्षीय मित्रपरिवार मंचावर उपस्थित शिवसेनेतील आमचे सर्वांचे मार्गदर्शक आज आशिषचा एक वाढदिवस. आशिषचा आनंद आहे. आशिषचे म्हणून देखील हे आमच्या इथं यायची लहानपणापासून आम्ही कसं बघितले. आशिष यायचा खूप कष्टात नाही, कुटुंबावरती आले, त्यांनी खूप प्रगती केली. ते भविष्यात शुभेच्छा देतो. धावतो जय हिंद जवान. सन्माननीय गणेश भाऊ वाणीकडे यांनी आपले जे मोबाईलचे दोन शब्द सांगितले त्याबद्दल आशिष नाना हिरे मित्रमंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. सन्माननीय नवीन नाशिक सत्र मराठा समाजाचे बाळासाहेब गीते या विनंती करतो. आमचे मित्र आशिष नाना हिरे यांचा वाढदिवस त्यानिमित्त आपण या ठिकाणी आला. सकल वाढदिवस ही संकल्पना माझ्या कुटुंबाची म्हटली तर मला माहिती नाही, कारण वर्ष एक एक घडत जातात, पण आपण सर्व वाढदिवस म्हणतो. ठीक आहे, तिच्या शाही आहे ना काही चालू याच्या मोबाईल. आशिष नाना असा माणूस आहे, 2 प्रकारचे लोक असतात जगामध्ये. एक खुर्चीमध्ये मोठा होतो आणि
एकामुळे खुर्ची सोबत त्याच्यामुळे खुर्ची सोबत असं नाव आहे याला एवढी काय करायचं मान्य सिद्धांना मान्यवर समोर उपस्थित झालेले कार्यकर्ते सर्वांना मी विनंती करतोय, वाढदिवस करण्याचा काही उद्देश असतो. आपले जे कार्यकर्ते मित्र परिवार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.